मोहोळ तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। राज्य शासनानं अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयांच्या प्रस्तावित पुनर्रचनेबाबत प्रक्रिया सुरू केली असून या प्रस्तावात मोहोळ तालुक्याचा समावेश पंढरपूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आलाय। मात्र मोहोळचा समावेश सोलापूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात व्हावा अशी जोरदार मागणी आमदार राजू खरे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागानं राज्यातील नवीन अप्पर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि अप्पर तहसीलदार कार्यालयांच्या पुनर्रचनेची प्रक्रिया सुरू केली आहे। या संदर्भात 15 दिवसांची हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या। या प्रस्तावानुसार मोहोळ तालुक्याचा समावेश पंढरपूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात करण्यात आलाय। मात्र याला आमदार राजू खरे यांनी तीव्र आक्षेप नोंदवत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन सादर केलंय। आमदार खरे यांनी निवेदनात म्हटलंय की मोहोळ तालुक्यासाठी सोलापूर हे अधिक जवळचं आणि सोयीचं ठिकाण आहे। त्यामुळे नागरिकांना शासकीय कामांसाठी पंढरपूरला जाण्यापेक्षा सोलापूरला जाणं अधिक सोयीस्कर ठरेल। त्यामुळे प्रस्तावित पुनर्रचनेत बदल करून मोहोळ तालुक्याचा समावेश सोलापूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात यावा अशी त्यांनी शासनाकडे ठाम मागणी केली आहे। आता शासनाकडे प्राप्त होणाऱ्या हरकती आणि सूचनांनंतर अंतिम निर्णय घेतला असून मोहोळच्या नागरिकांच्या हिताचा विचार करून शासन काय निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मोहोळ तालुक्याच्या प्रशासकीय सोयीसाठी आमदार राजू खरे यांनी शासनाकडे केलेली ही मागणी आता कितपत मान्य होते याचा निर्णय येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे।